आधुनिक भारतात जर महिलांचा कोणी मान सन्मान आत्मसन्मान केला असेल तर फुले शाहू आंबेडकरांनी, बाबासाहेबांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल लागू केलं. त्या हिंदू कोड बिलाला विरोध कोणी केला असेल तर RSS भाजपच्या डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी, मदन मोहन मालवीय आणि शंकेश्वर पीठाचे जे शास्त्री यांनी तर दिल्लीच्या बाहेर बसून आंदोलन केलं होतं. हिंदू कोड बिल लागू झालं नाही म्हणून कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देणारा म्हणजे माझा फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव माणूस होता. जर ही भाजपने आणलेलं बिल पास झालं नाही म्हणून ही भाजपचे मंत्री राजीनामा देणार का? जर हे भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तर आपण मान्य करू का भाजप महिलांच्या आत्मसन्मानात खरोखर उभी आहे. बाबासाहेब गेल्यानंतर हिंदू कोड बिल कोणी लागू केला असेल तर ते काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू. 1989 ला राजीव गांधींनी राज्यसभेमध्ये 33% महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, परंतु बहुमत नसल्यामुळे ते रद्द झालं. पण ते रद्द झाल्यामुळे काँग्रेसच्या राजीव गांधी आणि काँग्रेसच्या माणसांनी विरोधकांच्या नावाने छात्र जोडलं नाही किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नाही, कारण तो एक लोकशाहीचा मार्ग होता. तेच 33% महिला आरक्षणाचं विधेयक पीव्हींदर सिंग रावने 1993 मध्ये लागू केलं पंचायत राज नावाने. तेच विधेयक राज्यामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना 33%हून 50% करण्यात आलं. शरद पवार संरक्षण मंत्री असताना लष्करामध्ये 11% आरक्षण महिलांना देणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार. ज्यांच्या पक्षाची अध्यक्ष आतापर्यंत महिला झाली नाही ते महिलांचा आत्मसन्मान शिकवणार का? आणि महाराष्ट्रातल्या नपुंसक सरकारातल्या मुख्यमंत्री, तुम्हाला सांगतो, तुम्हाला 4 जणांनी चॅलेंज दिले, ओपन चॅलेंज. आता कुठं बसले तुम्ही लपून तोंड लपून? या ना चॅलेंज स्वीकारायला.